हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुम्ही 1 वाटी बेसन पिठापासून हा हलवाई स्टाईल कधी मैसूर पाक बनवला आहे का? नसेल बनवला तर एकदा नक्की बनवून बघा। फक्त अवघ्या 10 मिनिटात, ते पण घरगुती साहित्यामध्ये, तोंडात टाकताच विरघळणारा एवढा टेस्टी। तर चला उशीर न लावता आपण सुरुवात करूया। त्यासाठी इथे बघा 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घ्यायचं आहे। तर बेसन पीठ आता हे बघा एक छोटी वाटी घेतले, ते चाळून घेतल्यानंतर पुढे मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवते आहे, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला व्हिडिओंचा असं छान छान रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर आता इथे पीठ मी चाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा ताटामध्ये बेसन पीठ चाळूनच घ्यायचं आहे। चाळून घेतल्यानंतर आता आपण बघा त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचे। हे साजूक तूप पण फ्रेश घरी बनवलेलं आहे। तुम्ही ह्या ठिकाणी साजूक तुपाऐवजी 1 चमचा तेलसुद्धा वापरू शकता। जो नाश्त्याचा आपला खायचा चमचा असतो, नाश्ता खायचा, तो 1 चमचा आपल्याला इथे तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे। तर आता इथे मी साजूक तूप टाकले। साजूक तूप यासाठी टाकायचं की चव खूप छान येते मैसूर पाकला आणि त्यासोबत एवढा खुसखुशीत होतो, तर तोंडात टाकताच विरघळतो। त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। आता तूप टाकल्यानंतर बघा, साजूक तूप टाकल्यानंतर ते पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं हाताने। अगदी बार असं चोळून घ्यायचं, पूर्ण पिठाला ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे। बऱ्याच जणांना मैसूर पाक बनवायची इच्छा होते, खायची इच्छा होते, पण कसा बनवायचा परफेक्ट प्रमाण माहिती नसतं। अगदी मी तुम्हाला अचूक प्रमाणासहित हा मैसूर पाक दाखवलेला आहे, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा। आता आपल्याला एक केक टीन घ्यायचा आहे किंवा असं खोलगट डबा वगैरे असेल तरी चालेल, त्याला असं साजूक तूप पहिले चोळून घ्यायचे। ही प्रिपरेशन तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे। त्यानंतर एक भांडं घ्यायचं, एका भांड्यामध्ये ज्या वाटीने तुम्ही बेसन पीठ घेतले त्याच वाटीने आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे। आता आपण 1 वाटी बेसन पीठ घेतले तर 2 वाट्या आपल्याला तेल घ्यायचं आहे। अगदी अचूक परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळे नीट व्हिडिओ अगदी स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचा मैसूर पाक कुठेच बिघडणार नाही। तर आता बघा इथे मी 2 वाट्या तेल घेतले, तेल गरम करायला ठेवायचं एका साईडला। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं, त्यानंतर दुसऱ्या साईडला बघा एक जाड बुडाची कढई किंवा कुठलंही जाड असं भांडं घ्यायचं आहे, तुम्हाला मोठ्या साईजचं घ्यायचं आहे। तर का तर ते पुढे तुम्हाला व्हिडिओत कळेलच। त्यानंतर आता इथे मी एक जाड बुडाची कढई तापायला ठेवली। ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या साखर घेतली आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, नीट बघा। 1 वाटी बेसन पीठ, 2 वाट्या तेल आणि 2 वाट्या साखर घेतली आणि 1 वाटी पाणी। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। याचं मी पूर्ण डिटेलमध्ये साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। आता तेलामध्ये बघा 1 चमचा पुन्हा साजूक तूप टाकायचे, म्हणजे चव अगदी हलवाई स्टाईल अगदी भन्नाट लागते बघा। आता विस्करने साखर विरघळेपर्यंत सतत एकसारखं हलवायचं आहे। गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची, जास्त हाय पण नाही आणि जास्त लो पण नाही, अगदी नॉर्मल गॅसची फ्लेम ठेवायची आणि साखर विरघळेपर्यंत विस्करने सतत असं एकसारखं हलवायचं आहे। आता साखर विरघळेपर्यंत एकसारखं हलवायचं आहे आणि नंतर बघा थोडीशी उकळी आल्यानंतर साखर विरघळते आणि आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल 1 तारी पाक म्हणजे काहींना माहिती नसतं, तर काहींना माहिती असतं। आता ज्यांना माहिती नाही तर 1 तारी पाक म्हणजे पूर्णपणे चिकटपणा आला पाहिजे पाकाला, म्हणजे त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे नाहीसा होतो आणि 1 तार अशी धरली जाते। तुम्हाला मी व्हिडिओत दाखवतेच आहे बघा, बोटाने असं करून बघायचं, थोडंसं बोटाला लावून, आणि थोडं चिकट चिकट वाटत गेलं तर असं 1 तार धरली जाते। आणि जर तरी तुम्हाला कळत नसेल की बाबा पाक तयार झाला की नाही, तर तुम्ही एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं असं त्यावर हे टाकून बघायचं आणि गोळी तयार झाली पाकाची की समजायचं 1 तारी पाक तयार झालेला आहे। तर असं सुद्धा तुम्ही करू शकता। तर आता इथे बघा मी अजून हलवते, मला असं वाटतं की अजून 2 मिनटं राहू द्यावं आणि हलवावं, म्हणजे पाक व्यवस्थित तयार होईल। कारण जास्त जर खूप कडक पण आपल्याला पाक करायचा नाही आहे आणि आपल्याला खूप पातळ पण ठेवायचं नाही आहे। तर खूप कडक केला तर मैसूर पाक कडक होईल, पाक जर खूप कडक म्हणजे असा एकदम पक्का पाक केला तर, आणि जर एकदम असं पातळ जर राहिलं तर मग मैसूर पाकची चव बिघडू शकते। त्यामुळे आता तुम्ही बघताय बघा, थोडंसं अजून मी एकदा फिरवते, म्हणजे मग अजून थोडंसं जरा 1 तारी पाक तयार होईल, म्हणजे पूर्णपणे चिकट होऊन अशी तार धरते।
आता ज्यांना माहिती त्यांना लवकरच कळेल, पण ज्यांना माहीत नाही तर त्यांना थोडंसं असं बाबा कन्फ्युजन होईल की एक तारी म्हणजे. तर हे बघा आता थोडं चिकट अजून वाटायला लागलं आहे मला. आता हा पूर्णपणे चिकट झाल्यानंतर अशी तार धरते बघा, दिसतंय ना? तर अशा पद्धतीने झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ सोडायचं आहे. म्हणजे पूर्ण पक्का पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे आपण बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याला तूप चोळून घेतलं आहे, ते बेसन पीठ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही गाठी किंवा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. विस्करने सतत एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. अजिबात घाबरून जायचं नाही. तिकडे तेलसुद्धा बाजूला मी गरम करायला ठेवलं आहे, त्याचा पण गॅस मी पूर्णपणे कमी केलेला आहे. तर कमी गॅसवर एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला ही प्रोसेस करायची आहे. तर आता बघा मी एकाच डायरेक्शनने विस्करने पूर्णपणे असं मिक्स करून घेते आहे. गाठी गुठळ्या कुठेही राहत नाही आहे आणि नंतर तुम्हाला मी पुढे दाखवतेच तेल आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं आहे आणि ही प्रोसेस किती फास्ट करायची असते. तर आता बघा तुम्ही अशा जर बुडबुड्या यायला लागल्या पिठाला की मग आपल्याला त्यामध्ये 2-2 चमचे तेल सोडायचं आहे. आणि तेलसुद्धा जपून टाकायचं आहे. काही वेळेला तेल एकदम भसकन टाकल्यानंतर बाहेर पीठ असं येऊ शकतं आणि एकदम फुगतं, फुललं जातं किंवा भांड्याच्या बाहेर येतं. त्यामुळे जपून टाकायचं काळजीपूर्वक आणि घेतानाच भांडं आपल्याला जाड बुडाचं आणि असं मोठं भांडं घ्यायचं आहे. म्हणजे म्हैसूर पाक हा खाली लागणार नाही किंवा जास्त असा लालसर किंवा काळसर होणार नाही. आणि 2-2 असं चमचे तेल टाकून पुन्हा एकाच डायरेक्शनने हलवायचं. पुन्हा काही 2-3 मिनटं झाल्यानंतर पुन्हा 2-2 चमचे टाकायचं. असं 3 ते 4 टप्प्यामध्ये आपल्याला ते तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता तुम्ही बघताय परत बुडबुड्या यायला लागल्या. परत मी 2 चमचे तेल टाकते त्याच्यात. आता तेल टाकून पुन्हा एका हाताने पूर्ण मिक्स करत राहायचं आणि एका हाताने तेल टाकायचं. पण काळजीपूर्वक करायचं आहे. आता तुम्ही बघताय त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे आणि अगदी जाळी पडायला लागलेली आहे बघा. तर असं अजून 1 ते 2 वेळा मी ते तेल टाकून घेणार आहे आणि पुन्हा मग मिक्स करत राहायचं आहे. सारखं मिक्स करायचं आहे. म्हणजे अगदी हलवाई स्टाईल त्याला जाळी पडते आणि म्हैसूर पाक एकदम खुसखुशीत होतो आणि एवढा टेस्टी लागतो. तर तुम्ही अशाच पद्धतीने बनवणार बघा. 100% मी तुम्हाला सांगते की एवढा टेस्टी होतो. जवळपास आता हा म्हैसूर पाक मी 2 ते 3 वेळा बनवला. एवढा घरच्यांना आवडला. तर मी अशाच पद्धतीने बनवते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही कसा बनवतात तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा मी इथे 2 ते 3 टप्प्यांमध्ये तेल टाकून घेतले. जाळी पडायला लागली आहे. आता सर्वात शेवटी अजून जाळी पडली की ते सगळं तेल आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जाळी पडेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस जरा थोडी फास्ट करायची आहे आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. जास्त हाय पण नाही आणि कमी पण नाही. आता बघा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं. मी सगळं तेल घालून घेतले तुमच्यासमोर. आता बघा जाळी पडायला लागली आहे. एकाच डायरेक्शनने 1-2 मिनटं हलवायचं आणि ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे. कारण हा म्हैसूर पाक आपण पाकामध्ये बनवतो आहे म्हणून तो लगेच ही जर प्रोसेसला वेळ लागला तर तो कडक होऊ शकतो. त्यामुळे ही प्रोसेस अगदी फास्ट करायची. जेव्हा जाळी पडायला लागेल, पीठ पूर्णपणे भांड्याला सुटलं जाईल. आता तुम्हाला वाटेल की म्हैसूर पाक कसा ओळखायचा झालेला, तर भांड्यातलं हे पूर्णपणे म्हैसूर पाक बघा सुटायला लागलेला आहे. म्हणजे जाळी पडते आणि असं पीठ वेगळं होतं आहे बघा. तूप एका साईडला, तेल एका साईडला, असं तूप तेल एका साईडला होतं आहे आणि पीठ एका साईडला बघा. असं पूर्णपणे वेगळं होतं आहे, भांड्याला चिकटलेलं जात नाही. मग असं समजायचं की आता म्हैसूर पाक तयार व्हायला लागलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. तर आता तुम्ही बघताय जाळी अगदी पडायला लागलेली आहे बघा. पीठ सुटायला लागलं आहे. मी तुम्हाला दाखवलं आहे बघा. तर अजून 1-2 मिनटं मी हलवते आहे आणि पूर्ण जाळी पडेपर्यंत एकसारखं एकाच डायरेक्शनने सतत हलवत राहायचं आहे. तर पीठ सुटायला लागलं, जाळी पडली की ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे. म्हणून आपल्याला अगोदरच किकटेनला किंवा एका भांड्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. ज्या भांड्यात तुम्हाला म्हैसूर पाक बनवायचे त्या भांड्याला अगोदरच तूप लावून ठेवायचं आहे. कारण ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते. वेळ जाऊ द्यावा लागत नाही. वेळ जर गेला तर म्हैसूर पाक खूप कडक होऊ शकतो. तर आता बघा तुम्ही बघताय की पूर्णपणे पीठ सुटायला लागले. आता मी लगेच बघा, ते बघा साईडला लगेच असं भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नाहीतर मग कढईला चिकटून असं कडक होतो
आणि हे अगदी फास्ट प्रोसेस करायची आहे. आता मी इथे त्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे हा म्हैसूर पाक आणि लगेच आपल्याला उलाटणीने किंवा स्पॅच्युला किंवा एका चमच्याच्या साहाय्याने तो असा पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की स्वीट होममधून आपण जेव्हा म्हैसूर पाक आणतो तेव्हा तो एकदम येल्लो असा पिवळसर दिसतो, तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद कलर येण्यासाठी किंवा मग थोडासा फूड कलर येल्लो कलरचा पिवळ्या कलरचा तुम्ही वापरू शकता. इथे मी कलर वगैरे वापरलेला नाही आहे, अगदी आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेला आहे आणि तो पण फ्रेश असा. तर एवढा टेस्टी लागतो. आता तुम्ही बघताय मी तुम्हाला जवळून दाखवते बघा, पूर्णपणे प्लेन करून ठेवले आणि प्लेन केल्यानंतर आहे ना लगेच म्हणजे 2 मिनटंच होतात. 2 मिनिटांनी लगेच आपल्याला त्यावर वड्या पाडून घ्यायच्या आहेत. नाहीतर मग नंतर तो कडक झाल्यानंतर म्हणजे ते पूर्णपणे हे बॅटर कडक झाल्यानंतर आपल्याला वडी पाडता येत नाही. त्यामुळे अगदी हे आपण प्लेन करून घेतलं की लगेच सुरीने वड्या पाडून घ्यायच्या आणि मग लगेच काही मिनिटांमध्येच तो म्हैसूर पाक तयार होतो आणि तो पण खुसखुशीत होतो. आता तुम्हाला मी जवळून दाखवते बघा, पूर्णपणे प्लेन करून घेतलंय. कलर तर एवढा छान आलाय, चव तर विचारू नका, एवढी भन्नाट चव लागते बघा. तर आता थोडंसं मी असं बोटाने बघितलं आणि लगेच आता मी वड्या पाडून घेते. तर हे बघा, जसं व्हिडिओत दाखवलं तशा पद्धतीने सुरीने असे चौकोनी आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला अजून म्हणजे मोठ्या मोठ्या वड्या हव्या असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये किंवा छोट्या भांड्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते घालून घ्यायचे आणि त्या पद्धतीने वड्या करायच्या आहेत. तर आता इथे बघा मी एक केक टीनमध्येच हे केलेलं आहे, सेट केलं आहे आणि अशा चौकोनी शेपमध्ये वड्या पाडून घेते आहे आणि लगेच तयार होतो काही मिनटामध्येच. तर नक्की ट्राय करून बघा, घरच्यांना खूप आवडला. त्यामुळे मी इथे 2 ते 3 वेळा, ही तिसरी वेळ आहे माझी. त्यामुळे तुम्हीसुद्धा बनवून बघा. अगदी अर्धा ते 1 किलो हा म्हैसूर पाक तयार झाला आहे. ती पण केवढी छोटी वाटी मी बेसन पीठ घेतलं होतं. अगदी अचूक प्रमाणासहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचं म्हैसूर पाक कुठेही बिघडणार नाही. आणि तुम्ही बघताय की एवढ्या छोट्या वाटीमध्ये अर्धा ते 1 किलो हा म्हैसूर पाक तयार झालेला आहे. त्यामुळे नक्की बनवून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून बघताय ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. आणि अगदी मी डिटेलसहित साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. त्या पद्धतीने साहित्य घेऊन तुम्ही अगदी अचूक प्रमाणासहित हा म्हैसूर पाक बनवू शकता. घरच्यांना नक्कीच आवडेल आणि तुम्ही कायम अशाच पद्धतीने बनवाल बघा. मी 100% गॅरंटी देते. एवढा छान कुठेही बिघडणार नाही. तुम्ही बघताय अगदी हलवाई स्टाईल कलर वगैरे आलेला आहे. जर तुम्हाला येल्लो कलर हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये फूड कलर थोडासा पिठामध्ये मिक्स करू शकता, बेसन पिठामध्ये. इथे मी अगदी फ्रेश घरगुती साहित्यात बनवलेला आहे, कलर न वापरता सुद्धा एवढा छान झालेला आहे बघा. आणि तोंडात टाकताच विरघळतो, एवढा खुसखुशीत होतो. अगदी दात नसलेल्या आजी लोकंसुद्धा छान चवीने खातील एवढा टेस्टी झालेला आहे. आणि तो पण अर्धा ते 1 किलो प्रमाणामध्ये असा हा तयार होतो बघा, फक्त एक छोटी वाटी बेसन पिठापासून. तर एवढी छान सुंदर जाळी पडलेली आहे. बनवणार ना मग? नक्की बनवून बघा. कसा झाला आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण त्या अगोदर पहिला व्हिडिओ संपूर्ण बघा, सेव्ह करून ठेवा आणि नंतर तुम्ही हा म्हैसूर पाक बनवा. म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल आणि हा म्हैसूर पाक कुठेही बिघडणार नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.